ಹಲೋ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಇವತ್ತು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ನಿಮಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇಡಿಯಮ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮ್ಯಾಚ್ ದಿ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಕೆಲಿಗೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಬುಕ್ಕು ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು ಮ್ಯಾಚ್ ದಿ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಕೆಲಿಗೆ ಅಂದರೆ ಮ್ಯಾಚ್ ದಿ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಬರಿಬೇಕಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ಮುಹಾವರೆ ಇದೆ ನೋಡಿ. ಚಾಪ್ಟರ್ ವೈಸು ಮುಹಾವರೆ. ಕಂಚನ್ ಬರಸ್ನ ಆಮ್ದಾನಿ ಬಡ್ನ ಅಂದರೆ ಜಾಸ್ತಿ ಪ್ರಾಫಿಟ್ ಆಗೋದು. ಫೂಲೇನ ಸಮಾನ ಅಂದರೆ ತುಂಬ ಅತ್ಯಧಿಕ ಖುಷ್ ಹೋನ. मुँह की खान हार जाना. पत पानी बनाना सम्मान बढ़ाना. दम ना लेना कठिन परिश्रम करना. कमर सीधी करना आराम करना. तिनक जाना क्रोधित होना. नाम जगाना कीर्ति पाना. सो सुजान भगत इस लेसन पर इतने सारे इडियम्स दिए. नेक्स्ट वी गो टू सेकेंड चैप्टर, सेकेंड लेसन. यहाँ पर एक ही दिए हैं सेकेंड चैप्टर में. पोल खुलना रहस्य प्रकट करना. ओनली वन, दे हैव गिवन ओनली वन इडियम्स. देन वी गो टू थर्ड लेसन. थर्ड लेसन में दो तीन क्या दिए हैं यहीं पर. मौत के घाट उतारना मार डालना. ढांढस बांधना हिम्मत बढ़ाना. तार देना, दिस इज सो इम्पोर्टेंट, सो मेनी टाइम्स दे हैव गिवन. तार देना रक्षा करना और पार करना. सो थर्ड लेसन आल्सो ओवर. देन वी गो टू फोर्थ लेसन. एक कहानी यहाँ भी इसमें भी दिए हैं. सो फोर्थ लेसन. लू उतारना अहम उतारना. आग उगलना गुस्सा करना. थू थू करना बेइज्जती करना. आग बबूला होना बहुत क्रोधित होना. तो ये फोर्थ लेसन भी क्या कंप्लीट हो गए. नेक्स्ट वी गो टू फिफ्थ लेसन. फिफ्थ लेसन में नहीं दिए हैं. देन वी गो टू सिक्स्थ वन, चीफ की दावत. चीफ की दावत में दो तीन दिए हैं. यस, दिस इज चीफ की दावत. टांग अड़ाना बाधा डालना, दिस इज ऑल्सो सो इम्पोर्टेंट. आंखें फाड़े देखना चकित होकर देखना, सरप्राइज होकर क्या उसे देखना. देन वी गो टू सेवेंथ, बोलाराम का जीव, सेवेंथ स्टोरी. उसमें नहीं दिए. नेक्स्ट लास्ट वन, यात्रा जापान की. उसमें दिए हैं या ना दिए पता नहीं है, देखना. यहाँ पर एक ही दिए हैं. ಸೊ ಏಕ್ ಬಹುತಿಕ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಒಂದೇ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಮಕ್ಕಿ ಮಾರ್ನ ಏನೇ ಬೇಕಾರ ಬೈಟ್ನ ಅಂದರೆ ನೊಣಗಳನ್ನು ಹೊಡೆಯೋದಂದರೆ ವೇಸ್ಟ್. ಬೇಕಾರ ಬೈಟ್ನ ಅಂದರೆ ವೇಸ್ಟ್ ಆಗಿ ನಾವು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು, ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಕಾಮೇ ಏನಿಲ್ಲ ಅಂತ, काम कुछ भी नहीं है. सो इस तरह से ये लेसन वाइज क्या इम्पोर्टेंट इडियम्स है. तो इस इडियम्स को क्या स्टूडेंट्स आप पढ़ लीजिए, क्योंकि मैच दी फॉलोइंग के लिए बहुत ही क्या इम्पोर्टेंट है. 5 मार्क्स के लिए ये मैच दी फॉलोइंग क्वेश्चंस के यहाँ आ जाता है. तो आप निरंतर इन लेसन के बाद जो इडियम्स दिए उन इडियम्स को आप पढ़ते रहिए. स्टूडेंट्स जो भी मेरे चैनल पर नए हैं, सब्सक्राइब नहीं कर ले तो सब्सक्राइब कर लीजिए, और वीडियो अच्छा लगा तो आप अपने दोस्तों में शेयर करिए, क्योंकि आने वाली जो एग्ज़ाम है, सेकंड एग्ज़ाम, दैट इज़ 7 मई को हिंदी एग्ज़ाम होने वाली है. उस परीक्षा के लिए आप तैयारी करते रहिए, और मैं मानता हूँ कि आप लोग तैयारी करने में जुटे हुए हैं. तो पासिंग मार्क्स लेने के लिए आप लोगों को निरंतर क्या प्रयास करना है. तो आप प्रयास करेंगे. स्टूडेंट्स ಯಾರೆಲ್ಲ ಫಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಫೇಲ್ ಆಗಿದ್ದೀರಾ ಹಿಂದಿ ಸ್ಟೂಡೆಂಟು, ಸೆಕೆಂಡ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ನೀವು ರೆಡಿ ಆಗ್ತೀರಾ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ರೆಡಿ ಆಗಲೇಬೇಕು, ಪಾಸ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಓದಲೇಬೇಕು. ಇವಾಗ ನಾನು ಇಡಿಯಮ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ, ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಮ್ಯಾಚ್ ದಿ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಕೇಳಿಯೇ. ಇದು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಇನ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಐ ಹ್ಯಾವ್ ಗಿವೆನ್ ಯು idioms. So these idioms are so important. So every day just you memorize these idioms. When you memorize these idioms you will get 5 marks in examination. So ಓದ್ಕೊಳ್ತಾ ಇರಿ, ಹಾಗೆ ನೀವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ
ಇನ್ನೊಂದು ಟಾಪಿಕ್ ತೊಗೊಂಡು ಬರ್ತೀನಿ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಜೈ ಹಿಂದ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.